अहो उठा की 7 वाजल्यात. उठला काय? उठा लवकर, कामावर जायचंय काय नाही? अरो ए अरो, काय बाबा? जरा पाठ तुडव बाळ, लई दुखायला रे. अरे बापरे, आता परत पाठ तुडवायला लागणार. बाबा बस काय? अरे बाळ, अजून एक 5 मिनिटं जात की. बाबा बस काय? अरे बाळ, अजून एक 2 मिनिटं तुडव की. बाबा कवा एकदा बस म्हणतात आणि मी कवा एकदा खेळायला जातोय. अरू तू जा खेळायला, तुझे बाबा काय तुला नको म्हणणार नाहीत. जा. काय हो, पोरग्याला खेळायचं असतंय आणि तुम्ही त्याला पाठ दाबरे मागून माग लागताय. स्वाते बघ की, काय किती पटकन पुढे निघून गेला ना. आज मी माझ्या मुलाला म्हणतोय, बाळ जरा बाबांची पाठ दाबतोच काय रे. आणि मी लहानपणी जसं बाबांना माझ्या उत्तर द्यायचो, अगदी सेम तसंच उत्तर माझा मुलगा सुद्धा मला देतोय. बाबा बास काय, हे त्यानं म्हटलं की नाही, माझं अख्खच्या अख्खं बालपण माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि तेव्हा जाणवतं, काल मी माझ्या बाबांचा मुलगा होतो आणि आज मी माझ्या मुलाचा बाबा झालो. त्यावेळी वाटतं, त्या दिवशी अजून 5-10 मिनिटे माझ्या बाबांची पाठ दाबली असती तर, त्या दिवशी मी कंटाळा केला नसता तर, आज ही खंत मनाला लागून राहिली नसती ग. कारण त्यावेळी मला बाबांचा त्रास दिसायचा ग, पण आज त्यामागचं प्रेम मला समजते. आणि सगळ्यात मोठी वेदना कुठली आहे तुला माहित आहे? आज माझे बाबाच या जगात नाही. आज मनापासून मला एकच सांगावंसं वाटतंय की बाबा, त्यावेळी मला काही समजत नव्हतं. त्यावेळी मी सारखा कंटाळा करायचो, बास का म्हणून विचारायचो. पण आता मला कळते, आता मला समजते की बाबा त्यावेळी आमच्याकडून फक्त पाठ दाबून घ्यायचे नाहीत, ते आमच्यासोबतचे काही क्षण जगून घ्यायचे. बाबा आज तुम्ही असताना तर मी स्वतःहून म्हणलं असतं की तुम्ही कितीही वेळ पडून राहा, मी तुमची पाठ दाबतो. पण आज हे सांगायला आणि ऐकायला माझे बाबाच नाही आहे. आज माझ्यासारखं कित्येक मुलांच्या मनात एक वाक्य अडकून राहिले, बाबा आता मला सगळं समजतंय हो, पण हे ऐकायला तुम्हीच नाही सर.